बाबासाहेब आंबेडकर बोधे उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामध्ये बुद्ध धर्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय आयोजक सदस्य आणि उपासक उपासिका सर्वांचं या ऐतिहासिक संस्थेवरती मी हार्दिक स्वागत करतो। आज दर रविवारप्रमाणे बुद्धवंदना सत्कार समारंभ आणि चिंतन सभेला आपण इथे उपस्थित झालेले आहोत। आपल्या आदर्शांच्या पुष्पधूपदीपाने पूजन करून आपण सामूहिक त्रिशरण पंचश्लाघी बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी मी विनंती करतो या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश रायडे साहेब, सन्माननीय कार्यकारिणी सदस्य रायडे मॅडम, सन्माननीय सदस्य सुभाष अवचार साहेब आणि सर्वच उपस्थितांना त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने पूजन करावं। आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि
अगदी मी करून स्वतः अर्पण करत आहोत. जय भीम. जय भीम. एक साथ विश्राम. जय भीम. दर रविवारप्रमाणे बुद्धवंदना आणि चिंतन सभेला उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित उपासक उपासिका धम्मदान दाते आजीव सभासद या सर्वांचे मी ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा स्वागत करते आणि प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. आत्ताच ज्यांची आपण बहारदार अशी गीतं ऐकलीत, एवढं वय झालं तरी आवाज असा जबरदस्त आहे असे सन्माननीय इंगळे साहेब यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भासकडे सर यांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय गणेश इंगळे साहेबांना. त्यांनी पुष्प देऊन सन्माननीय प्राध्यापक भासकडे सुभाष अवचार साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत. सन्माननीय विजय दाभाडे साहेबांना आणि आजच्या चिंतन सभेकरता सन्माननीय तुषार खंडेराव साहेबांनी चिंतन सभेचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती. क्रांतीचा संदेश देणारे प्रथम क्रांतिकारक तथागत गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम मानवतावादी विचारांनी मानवांसाठी मानवाच्या कल्याणासाठी झटणारे सर्व थोर महापुरुष यांना त्रिवार अभिवादन करतो. विचारांच्या विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मुकुंद भासाकडे सर, या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, आपल्या ऐतिहासिक संस्थेचे ज्येष्ठ आजीव सदस्य सन्माननीय प्रल्हादजी इंगळे साहेब आणि बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व संस्थेचे आजीव सदस्य धर्मदान दाते कर्मचारी उपासक उपासिका सर्वांना आजच्या चिंतन सभेच्या निमित्तानं हे प्रास्ताविक करताना मला अतिशय आनंद होत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचं आपण पालन करतो आणि दर रविवारला बुद्ध विहारामध्ये प्रत्येक बौद्धांना गेलं पाहिजे याप्रमाणे आपण नित्यनियमांना इथे येतो. ह्या धकाधकीच्या आधुनिक भारताच्या दैनंदिनीमध्ये आजही तो आदेश आपण पाळतो. याचा अर्थ आपण कुठेतरी आपली जाणीव ही बोथट होऊ देत नाही. अजूनही काही प्रमाण त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे पायी असणाऱ्यांचा आहे. हा आनंदाचा आहे. ही संख्या हळूहळू आपणच वाढवणार आहे. या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचा उद्देशच मुळात समाजाने एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्याच प्रयत्नांनी आपणच आपली सामाजिक अवस्था सामाजिक परिस्थिती सुधारली पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश बुद्ध विहारामध्ये प्रत्येक बौद्धांना गेलं पाहिजे याच्यासाठी होता की तिथे गेल्यानंतर विचार विनिमय होईल. आपल्या असणाऱ्या अडचणी तिथे चर्चेनंतर सोडवल्या जातात. त्याच्यावर काहीतरी उपाययोजना होती. विचार मंथन होईल.
विचारांचे आदान प्रदान होईल, संस्कृतीचे आदान प्रदान होईल, हा उद्देश असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आदेश दिला. आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्यालाच दूर करायच्या असतात, पण त्याच्यासाठी कोणाची तरी मदत आपल्याला घ्यायची असते, कोणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असते. आणि ते मार्गदर्शन आपल्यापेक्षा अनुभवी असणारी मंडळी, शिक्षित मंडळी ही आपल्याला करत असते. आणि त्याच्यासाठी म्हणून ही चिंतन सभा आपण आयोजित करत असतो. मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याच्या समाजासोबत राहून ज्या काही गरजा असतात त्या त्याला परिपूर्ण करायच्या असतात. मग आता ह्या गरजा कुठल्या आहेत? जशा 4 ते 5 समस्या आहेत. शैक्षणिक समस्या, बेरोजगारीची समस्या, आर्थिक समस्या, आरोग्याची समस्या आणि सांस्कृतिक समस्या. तर सांस्कृतिक समस्या दूर करण्यासाठी 1956 सालानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे आणि बुद्ध धर्माच्या बुद्ध वंदनेच्या माध्यमातून, बुद्ध आणि धर्माच्या माध्यमातून, असणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून, जे धर्मावर आधारित साहित्य आहे त्याच्या माध्यमातून सांस्कृतिक ही चळवळ उभी राहिली. ती नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आंबेडकरी चळवळीमध्ये रूपांतरित झाली. म्हणजे धार्मिक आणि आंबेडकरी चळवळ ही सातत्यानं घराघरामध्ये त्या काळात राबवलेली. कारण ती पहिली पिढी जी होती त्यांनी ते चटके सहन केलेले आहेत, त्यांना ती जाणीव होती, गुलामगिरीची जाणीव होती. आणि त्यानंतर लगेचच नवीन धर्म आपल्याला प्राप्त झाला, नवीन धर्मामध्ये आपण आपले पूर्वज झाले. त्यामुळे त्यांची जाणीव आणि आता आपली 3ऱ्या पिढीची जाणीव 56 सालानंतर जवळपास 65 ते 70 वर्षांमध्ये ती जाणीव थोडीशी पोचट होताना दिसते आहे. 3री पिढी आहे. पहिल्या पिढीला ते चटके सहन करावे लागले, त्यामुळे त्यांना ती जाणीव जास्त होती. त्यांनी जास्त त्याच्यामध्ये परिश्रम घेतले, आत्मचिंतन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वानुसार वर्तन केलं आणि स्वतःचं जीवन हे प्रकाशमय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यानंतर मग 2ऱ्या पिढीमध्ये थोडेफार सुबत्ता आली, थोडेफार शिक्षण मिळालं, नोकऱ्या लागल्या आणि परत मग आत्मकेंद्रित माणूस बनायला लागला. सामाजिक जाणीव आणखी पोचट झाली. आणि 3ऱ्या पिढीमध्ये मात्र फक्त राजकारणाशी रिलेटेड असणारी मंडळीच ती समाजसेवा वगैरे ह्या गोष्टी अशा करायला लागल्या. पण ह्या गोष्टीचा विचार आदरणीय प्राध्यापक बाळासाहेब सरांनी त्याच वेळेस म्हणजे 23व्या वर्षी जसे ते नोकरीत लागले तेव्हा त्यांना ही जाणीव झाली असेल की समाज आंबेडकरी चळवळीपासून कुठेतरी भरकटतो आहे का? धम्माचं ज्ञान खोलवर घराघरामध्ये मनामनामध्ये रुजते आहे का? आणि मग सरांनी त्यांच्यासारखे सहकारी सोबत घेऊन लांब पल्ल्याची आंबेडकरी चळवळ राबवायला सुरुवात केली. तो विचार आहे याची गरज आज आपल्याला जर थोडासा विचार केला तर समजेल की सरांनी जे आदरणीय प्राध्यापक बाळासाहेब सरांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही लांब पल्ल्याची चळवळ सुरू केली ती किती महत्वाची आहे. ती का महत्वाची आहे? कारण आपण 3ऱ्या पिढीतच लगेचच आपल्याला जे आपण आतापर्यंत कोणाच्या तरी अनुभवी माणसांच्या व्यक्तींच्या तोंडून प्रबोधनामधून ऐकलं असेल, पुस्तकातून वाचलं असेल की पूर्वजांवर काय अन्याय त्याच्यात होत होते आणि प्रत्यक्ष आपण याच्या सुद्धा साक्षीदार आहोत की आता अन्याय त्याच्यात कसे होतात आहेत, ते कसे वाढलेले आहेत, त्याला कारणीभूत कोण आहे. याचा जर सखोल अभ्यास केला, चिंतन केलं तर आपल्याला कळून येईल. फक्त जुने संदर्भ आपण आपल्याला मिळायचे, आपण वाचायचो, समजायचं की अशा अन्यायाच्या होते, गुलामगिरी होती, माणसाला माणसाची वागणूक नव्हती, कुत्र्या माणसापेक्षाही हीन दर्जाची वागणूक होती. आणि आता आपण ते प्रत्यक्ष अनुभवायला सुरुवात केली आहे. अकोला जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिला, त्यामुळे इथे ती धग तेवढी अजून पोहोचलेली नाही किंवा त्या प्रमाणामध्ये पोहोचणार आहे.
पण अकोला जिल्हा जर सोडला, आपल्या बाजूचाच वाशिम जिल्हा जर घेतला, आपण बुलढाणा जिल्हा घेतला, आपले चंद्रपूर साईड, भंडारा साईड, तो भाग जर घेतला, तर तिथे हे वास्तव अतिशय प्रकर्षाने आपल्याला जाणवणार आहे. तिथली जर परिस्थिती आपण पाहिली तर होणारे अन्याय, अत्याचार हे अतिशय टोकाचे आहे. MP UP ती साईड तर म्हणजे आपण विचारच करू शकत नाही. आजही तिथे घोडीवर बसून नवरदेव जात असेल तर त्याला मारहाण केल्या जाते, ती घोडीला सुद्धा मारहाण केल्या जाते, ती डीजेची गाडी असेल ती सुद्धा तोडफोड केल्या जाते. म्हणजे आजही ती अवस्था आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा असल्यामुळे इथे ती धग थोडीशी कमी आहे, त्यातल्या अकोल्यामध्ये आणखी थोडीशी जागरूकता असल्यामुळे कमी आहे. पण आता हे किती दिवस असं कवच आपल्या भोवती राहणार आहे? ही सुरक्षितता आपण किती दिवस अनुभवणार आहोत? आणि त्याच्यासाठी म्हणून समाजाने जागृत होऊन एकत्रितपणे येऊन याचा गांभीर्याने विचार करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आदेश दिला होता की प्रत्येक बौद्धांना बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे, ते अतिशय महत्वाचं आहे. काळाच्या आधुनिक जगामध्ये आपण वावरत असताना आपलं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे, कल्चर चेंज झालेलं आहे. घराघरामध्ये जागतिकीकरण झाल्याचा अनुभव येतो आहे. आपलं शेड्यूल चेंज झालेलं आहे, मुलांचं शेड्यूल चेंज झालेलं आहे. धम्माप्रतीची जी ओढ आहे, जी आसक्ती आहे, ती नवीन पिढीमध्ये थोडीशी कमी आहे. जी पहिल्या पिढीची मंडळी आहे, म्हातारी मंडळी आहे, त्यानंतर पुढची पिढी आहे, अजूनही त्यांनी ती चेतना तेवढ ठेवलेली आहे. आज आपण बुद्धविहारामध्ये पाहतो म्हाताऱ्या लोकांचा जास्त तिथे उपस्थिती असते, तरुणांची जी पाहिजे ती मात्र कधीच नसते. आणि 14 एप्रिल किंवा धम्मचक्र प्रवर्तन तर डीजे समोर मात्र आपल्याला ही मंडळी आवर्जून दिसते. ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आताच्या काळानुसार आपण बोलतो आहे की आज रोजी तरुणांनी एकत्रितपणे ह्या विचार मंथनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त हजेरी लावणं आवश्यक आहे. आणि फक्त हजेरी शरीराने लावायची नाही. जसं मागच्या वेळेला शिरसाट साहेब आले होते मान घेऊन, एक्स मिलिटरी मॅन, त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की जसं आपण काही आजार झाला डॉक्टरांकडे जर गेलो तर ते आपल्याला गोळ्या देतात. आता त्या गोळ्या आपण खिशात ठेवतो का त्या पोटात घेतो? कारण आपल्याला काहीतरी आजार झालेला आहे आणि तो दुरुस्त करायचा आहे असं आपल्याला मनापासून वाटतं की आपण चांगलं झालं पाहिजे, ठणठणीत झालं पाहिजे, बरे झालं पाहिजे, आपण सुदृढ असलो पाहिजे. म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आपण खिशात ठेवत नाही, मेडिकलवरून घेतल्यानंतर त्या पोटात घेतो. वेळोवेळी त्यांनी जसं जसं गाईड केलेलं असेल त्या वेळेनुसार त्या आपण खातो आणि तब्येत चांगली करतो. मग तरुणांनी सुद्धा किंवा उपस्थितांनी सुद्धा जे काही मार्गदर्शन आपल्याला मिळते बुद्धविहारामध्ये किंवा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, तर ते नुसतंच टाइमपास म्हणून न ऐकता किंवा आपल्याला इथे बसायचं आहे, जायचं आहे, बाबासाहेबांनी सांगितलं हे करायचं आहे असं न करता, जर आपल्याला सामाजिक सुदृढ व्हायचं असेल, आपल्याला आपल्यासोबत आपलं कुटुंब आणि कुटुंबासोबत आपली कॉलनी, आपल्या कॉलनीसोबत आपला समाज, त्याच्यानंतर आपलं गाव, गावासोबत आपलं तालुका, तालुक्यानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर राज्य, हे जर सामाजिक दृष्ट्या भक्कमपणे उभं करायचं असेल, एकसंघ करायचं असेल, तर हे जे विचार आहेत, जे व्याख्यानांच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात, ते आत्मसात करून त्याच्यावर चिंतन करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे महाराष्ट्र शासनाने ग्रंथ प्रकाशित केले त्याच्यामध्ये 18व्या खंडामध्ये अशा प्रकारच्या प्रतिष्ठानांबद्दलचं लिखाण केलेलं आहे, अशा बद्दलच्या इमारतींचं लिखाण केलेलं आहे. परवा इंजिनियर शिरसाट साहेबांसोबत काल सकाळी ते चर्चा करत असताना ते म्हटले मी आदरणीय प्राध्यापक भातसाकडे सरांच्या भाषणांमधून अनेकदा ऐकली बाबासाहेबांनी हे सांगितलं म्हणून आपण ते करतो आहे. मला त्या गोष्टीवर विश्वास बसला की काय सांगतात, असं तर कुठे ऐकलेलं नाही बाबासाहेबांनी असं काही सांगितलं, कोणत्या वक्त्यांनी सांगितलेलं नाही, कधी एवढे भाषण ऐकले. माझं वय वर्ष 50 आहे. मी जेव्हा
जेव्हा नागपूरला गेलो तर पहिल्यांदा ते ग्रंथ विकत घेतले. ते ग्रंथ विकत घेतले. 18वा खंड 3 भागात प्रकाशित झालेला, ज्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं, सर्वांनी सांगितलं. आणि घरी आल्यानंतर ते वाचून काढले. त्याच्यामध्ये खरोखर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या इमारती असल्या पाहिजे, अशा प्रकारचे मोठमोठे टोलेजन, बुद्धविहार आणि मल्टी स्टोरी बिल्डिंग असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये समाजाचा कायमस्वरूपी सर्वांगीण दृष्ट्या विकास करणारं ते केंद्र ठरले. आणि त्यानंतर मला मग ओढ लागली की बाबासाहेबांनी हे सगळं, त्या माध्यमातून मी ते वाचलं. सरांनी सांगितलं, क्युरिओसिटी होती. आता त्यांनी जर समजा इथे बसून आपल्यासारखं ऐकलं असतं, सोडून दिलं असतं, घरी गेले असते, तर मग त्यांचं वाचन नसतं झालं, त्यांना ती उत्सुकता नसती राहिली. पण त्यांनी आत्मसात केल्यानंतर त्याच्यावर चिंतन केलं की असं खरंच बाबासाहेबांनी म्हटलं का, आणि मग पूर्ण खंड त्यांनी वाचून काढलं. आणि त्यांनी ठरवलं की नाही, मला हे इथं गेलं पाहिजे, कोण्या ना कोण्या बुद्धविहारात मी दर रविवारला असलंच पाहिजे. नॉट निडेड मी ते प्रतिष्ठानला देते. त्यांनी तेव्हापासून उपक्रम सुरू केला की माझं कुटुंब घेऊन मी कोणत्या ना कोणत्या विहाराला भेट दिली पाहिजे. आणि तिथे काय काम करताय ना, कारण त्याच्यामध्ये त्यांना सर्वच वाचायला मिळालं की स्वतःच्या कमाईचा जो काही 20वा भाग आहे तो 5% मी दिला पाहिजे. कारण माझा पगार बाबासाहेबांचा आहे. माझ्यातून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वजा केले, तुम्ही जे आज आहे, जो काही समाजाला मी दिसतो, मी इंजिनियर आहे, अमुक माझं नाव आहे, माझी प्रतिष्ठा आहे, प्रसिद्धी आहे, ते काहीच नाही राहणार. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासोबत आहेत, माझ्यात आहेत म्हणून मी आहे. आणि मग त्याने सातत्यानं ते काम करणं सुरू केलं. ते कुठे ना कुठे आपल्याही प्रतिष्ठाला भरभरून ते नेहमीसाठी देतात. आणि ते संकल्प केला की मला या माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये 20वा भाग जेवढा एवढा होईल तेवढा मला द्यायचा आहे. म्हणजे वर्षाला कमीत कमी 1 लाख रुपये त्यांना द्यायचे. त्याच्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. मला ज्या विहारामध्ये काही कमतरता आहे, तिथे त्या विद्यार्थ्यांची लायब्ररी असेल किंवा आणखी काहीतरी कार्यक्रम चालवायचे असतील, धम्मसंस्कार वर्ग घ्यायचे असतील, ते त्यांनी सुरू केलं. अशी अनेक मंडळी आहेत जे शिरसाट साहेब मागच्या रविवारला आले होते, त्याच उपक्रमांतर्गत आले होते. अनेक मंडळी आपली आहे की सुट्टीच्या दिवशी कुठेतरी जिथे चांगलं काहीतरी होते आहे तिथे जाऊन भेट देतात, तिथून प्रेरणा घेतात, आणखी कामाला लागतात. पण हीच गोष्ट जर सातत्याने जास्तीत जास्त प्रमाणावर झाली तर आज रोजी जे विदारक चित्र आहे, जे अन्याय अत्याचार होतात आहे, ते अन्याय करण्याची कोणाची हिंमत राहणार. आणि त्याच्यासाठी एक संघ असणं, एका विचारानं एकत्रित येणं, आणि कोणाला तरी लिडरशिप, कोणाची तरी लिडरशिप मान्य करणं. नाही तर काय होईल की आपला विचार आहे तो आपण इतरांना सांगितला की मग आपणच लिडर पाहिजे, मग मी म्हणतो तसं आहे का, असं जर केलं तर मग मात्र हे काम होणार नाही. कोणाची तरी लिडरशिप आपल्याला स्वीकारावी लागेल आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला काम करावं. त्याप्रमाणे ह्या प्रतिष्ठाननं मागच्या 20 वर्षापासून, म्हणजे 18वा वर्धापन दिन आपण नुकताच साजरा केला मागच्या महिन्यात, पण त्याच्या अगोदर 2 वर्ष अगोदर 2004 सालापासून सरांनी हे सातत्यानं प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे उद्देश हे समाजामध्ये जाऊन सांगायला सुरुवात केली होती. आज 20 वर्ष लागली त्या गोष्टी की 20 वर्षामध्ये जिथे आपण 110 करोडचा टप्पा पल्ला पार पाडलेला आहे आणि पुढे जातो आहोत. पण मग ह्या 20 वर्षामध्ये आपण भरीव कामगिरी काय करू शकतो? सन्माननीय इंगळे सरांना विनंती करेल विचारमंचावर त्यांनी विराजमान व्हावं आणि सन्माननीय दाभाडे सरांना विनंती करेल पुष्प देऊन इंगळे सरांचं त्यांनी स्वागत करावं. तर एकत्रितपणे आल्यानंतर आपण 20 वर्षाच्या काळामध्ये फक्त 110 कोटीचं काम करू शकतो. ही खूप काही अशी मोठी अचिव्हमेंट काहींना वाटतही असेल. आता हे वाटण्याचं कारण नाही आहे, कारण 1956 सालानंतर धम्मदीक्षेनंतर जे काही आपली प्रगती झाली, जे स्वप्न होतं, जे दिवा स्वप्न होतं आपल्यासाठी, ते प्रत्यक्षात आलं. आणि मग प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वतःचा विकास करणं सुरू केलं. आता हे जरी खरं झालं असतं, म्हणजे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी काम केलं असं आपण म्हणतो किंवा समाजाकडे दुर्लक्ष केलं,
पण ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. जर प्रत्येकाने नोकरीत लागल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आधारे शिक्षण मिळालं आणि त्या शिक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली आणि मग त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठीच फक्त काम केलं असं म्हणतो आपण, पण ते सुद्धा खरं नाही. ते काही पूर्ण खरं नाही, अर्धच करायचं. कुटुंबामध्ये जर पूर्ण लक्ष दिलं असतं तर समाज खूप पुढे गेला असता, कारण कुटुंब हा समाजाचाच भाग आहे. पण पहिल्या पिढीत आणि दुसऱ्या पिढीत आपण जर आता अभ्यास केला की त्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या आधारे, आरक्षणाच्या आधारे ज्या बौद्ध लोकांना नोकऱ्या लागल्या त्यांची मुलं काय करतात ह्याचा जर आपण आज विचार केला तर आपल्याला हे सत्य समजून जाईल की ज्या लोकांना नोकऱ्या लागल्या बाबासाहेबांमुळे त्या लोकांनी स्वतःच्या घराकडे सुद्धा 100% पूर्ण लक्ष दिलेलं नाही. त्यांची मुलं, अर्ध्याच लोकांची मुलं, मी फार म्हणजे कदाचित डेअरिंग असेल माझं की अर्ध्या लोकांची मुलं एवढी नसतील, परत नोकरीत लागलेली नाही, व्यसनी तरी झालेले आहेत, वाम मार्गाला तरी लागलेले आहेत किंवा वडिलांनी कमावलेलं बुडवलेलं तरी आहे. मग त्या लोकांनी स्वतःच्या घराकडे लक्ष दिलेलं नाही, समाजाकडे लक्ष दिलेलं नाही, म्हणून समाजाची ही अवस्था झालेली आहे. आणि ती होऊ नये, ही अशी कंडिशन होऊ नये म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आदेशित केलं की प्रत्येक बौद्धानं विहारात गेलं पाहिजे, मग हे आपल्याला कळलं की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर सांगितलं होतं. त्यांनी भविष्याला वेध घेतला होता की ही मंडळी या आपण जर आदेश दिला नाही तर ही मंडळी आत्मकेंद्रित होईल, भरकटून जाईल. कारण आपल्यामध्ये देव देवता ह्या गोष्टीला काही कुठे स्थान दिलेले नाही, कोणती भीती घालून दिलेली नाही. बाबासाहेबांनी गुरुवारी इकडेच गेलं पाहिजे, सोमवारी तिथेच गेलं पाहिजे, मंदिरामध्ये हार फुलं घेऊन गेलेच पाहिजे, नाहीतर देवाचा कोप होईल, अशी काही कोणती भीती आपल्याला राहिलेली नाही. आणि त्यामुळे ती भीती नसल्यामुळे आपण सोयीत झालेला, मग आपण विहारात सुद्धा जायला तयार आणि आपल्याला कुठेतरी कर्मकांड करायचं आहे म्हणून मग आपल्याकडेच लोक गुरुवारी आपल्याला पाहिजे वारीमध्ये दिसतात. आणि त्या प्रकारामुळे आपल्यावर जे अन्याय अत्याचार आहेत हे आपण स्वतःहून ओढवून घेत आहोत. कारण आपण त्यांचे गुलामच बनलो, मानसिक गुलाम. आपण ती गुलामी सोडायलाच तयार आहे. फक्त पैसा बाबासाहेबांचा आपल्याला पाहिजे, गुलामी मात्र आपल्याला त्यांचीच पाहिजे. कारण पूर्वजांच्या आधीच्या काळापासून आपल्या रक्तामध्ये गुलामी आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी मानसिक गुलामी दूर करण्यासाठी हे सगळं काही केलं, स्वतःचं जीवन पूर्ण अर्पण केलं. पण आपण मात्र आपल्याच कर्तृत्वामुळे ती गुलामी सोडली नाही, उलट ती वाढवून घेतलेली आहे. म्हणून प्रतिष्ठान जे काम करते आहे या प्रतिष्ठानच्या सर्वांगीण विकासाच्या कामामध्ये आपण स्वतःला तन मन धनाने गुंतवून घेणं आजही गरजेचं आहे. कारण आदरणीय प्राध्यापक बासगडे नेहमी सांगतात की आणखी 10 वर्ष आपल्याकडे आहे. आता ह्या 10 वर्षामध्ये जर आपण डोळसपणे ह्या गोष्टीकडे पाहिलं तर आपण करू शकतो, नाही तर आपला विनाश हा अटळ. गुलामगिरी ही स्वतःहून आपण ओढवून घेणार आहोत आणि त्याचे प्रात्यक्षिक आपण पाहत आहोत. आपल्या मोबाईलवर मीडिया तर आपल्याला दाखवत नाही, पेपरमध्ये सुद्धा त्याचं जास्त काही बातम्या वगैरे आपण वाचत नाही. पण मोबाईलवर मात्र आपल्या ते नेहमीसाठी येत राहतात व्हिडिओ. अमक्या ठिकाणी अन्याय झाला, अमक्या ठिकाणी असं झालं, अमक्या ठिकाणी कसं झालं, तुमच्या ठिकाणी ते झालं. याला कारणीभूत आपणच आहोत. आणि हे जर थांबवायचं असेल तर सर्वांगीण विकासाचं हे जे केंद्र आहे हे ठिकठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे. तालुक्याला, जिल्ह्याला, राज्यात त्या गोष्टी होणं आवश्यक आहे. आणि त्याचे प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. लांबून आतापर्यंत संपूर्ण भारतासह विदेशाचे अनेक मंडळी, मान्यवर मंडळी इथे येऊन दिलेले आहेत, सातत्यानं येत राहतात. आणि ह्या प्रतिष्ठानची जी काही चळवळ आहे, लांब पल्ल्याची आंबेडकरी चळवळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवली जाणारी, त्याचा ते अनुभव घेत आहे. आणि कुठेतरी विचार करतात की आपल्याला असं आणि तिकडे उभं करता येईल का. आदरणीय प्राध्यापक बासगडे सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल का. सरांना आणि पूर्ण टीमला जागोजागी आमंत्रित करून तिथे ते कार्यक्रम अरेंज करतात.
हे सातत्याने हे उपक्रम सुरू आहे. फक्त याचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे. आता जे इथली मंडळी करू शकते ते कुठली मंडळी करू शकते, आता आपण सर्व आहोत. फक्त आत्मचिंतनही करणं गरजेचं आहे आजच्या या प्रसंगी की आपण याच्यामध्ये आतापर्यंत जेवढं काही इथे काम झालं याच्यामध्ये आपला वाटा किती आहे. आता तो वाटा इन टर्म्स ऑफ मनी असेल, इन टर्म्स ऑफ तुम्ही जे काही धावपळ करतात आहे ते असेल, फक्त पैशानेच हे काही होणार नाही. याच्यामध्ये मॅनपॉवर सुद्धा लागेल, त्या थोडीची मॅनपॉवर लागेल, ते कष्ट लागतील, अहोरात्र 24 तास प्रतिष्ठानचा विचार तुमच्या डोक्यामध्ये लागेल. तर आपण हे किती करतो म्हणजे आपल्याला मग पुढचं आपल्या पिढीचं, पुढे येणाऱ्या पिढीचं भविष्य सांगता येईल की ती पिढी किती सुरक्षित राहणार. त्या पिढीसाठी आपण काय करून ठेवणार आहोत की गुलाब निर्माण करणार आहोत. म्हणून आजच्या ह्या मंगल प्रसंगी वास्तव्य निमित्तानं मी आपणास विनंती करेन की ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानने जे उपक्रम सुरू केलेले आहेत त्या सर्व उपक्रमांमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. पहिली योजना आहे लाईफ मेंबरशिपची. जो कोणी बौद्ध व्यक्ती ह्या संस्थेला 5,000 रुपये देईल त्याला आजन्म मेंबरशिप, आजन्म सभासदत्व याचं मिळते. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व सुविधा असणारं हे केंद्र आहे. कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या सर्व प्रतिष्ठान उपक्रम लागतात. त्यातल्या अनेक गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. पहिला संकल्प शिक्षणाचा KG to PG आपण कॉलेजला सुरुवात केली. नर्सिंग कॉलेज आपलं आहे, BSW कॉलेज आपलं आहे, BJMJ कॉलेज आपलं आहे. आणि कालच सन्माननीय ॲडव्होकेट धूत साहेब हे आपल्या ह्या प्रतिष्ठानचे लिगल ॲडवायझर आहेत. त्यांनी कालच्या व्याख्यानामध्ये त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की माझ्याकडे जे ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज आहे ते सुद्धा मला प्रतिष्ठानला द्यायचं आहे. आपण टाळ्यावाल्यांच्या म्हणजे शाळा कॉलेजला आपण सुरुवात केलेली आहे. जवळच 3 किलोमीटर अंतरावर 1.5 एकर क्षेत्र रोडला आपण घेतलं कारण ही जागा आपल्याला अपुरी पडते आहे. म्हणून त्या शेतामध्ये आता कॉलेजच्या ठिकाणी बांधकाम सुरू झालेलं आहे. आपल्याला जेव्हा केव्हा वेळ मिळतो एखाद्या वेळेस आपण चक्कर मारला पाहिजे कारण ती आपल्या समाजाची प्रॉपर्टी आहे. आपण त्या प्रॉपर्टीचे मालक आहोत, ते आपलं आहे, त्यामुळे आपण तिथे गेलंही पाहिजे. त्यानंतर समाजाचा आर्थिक विकास करण्याकरता सुभेदार रामजी आंबेडकर उत्तर शर्मन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून पतसंस्थेला सुरुवात झालेली आहे, ज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपासून गरजूंपर्यंत आपण तिथून लोन वितरित करतो, त्यांना उद्योगधंद्यासाठी मदत करतो. सन्माननीय इंग्रज साहेब बसलेले आहेत. त्यांना जेव्हा दुकानासाठी भांडवल पाहिजे होतं त्यावेळेस आपण त्यांना मदत केली आहे. अशा अनेक मंडळी इथे आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या समाजाला भक्कमपणे उभं करण्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी आपण शाळा कॉलेज असेल, पतसंस्था असेल, शेती क्षेत्र असेल, जसं पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि जिल्ह्यात करणाऱ्या पगारी नोकऱ्या मिळतात त्याप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये अशिक्षित राहणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळतील. त्या प्रकारे आतापर्यंत म्हणजे आपल्याला 200 एकर घ्यायचे आहे, आतापर्यंत 18 एकर घेऊन झालेला आहे. त्याच्यामधून बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आपण करतो. त्यानंतर चौथी समस्या आरोग्याची. तर आपलं प्रतिष्ठानचं सुपर स्पेशालिटी 100 बेडचं हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे. इथून 4 किलोमीटर अंतरावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 3 एकर जागा आपण घेतलेली आहे. आणि त्या 3 एकर जागेमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आणि 100 बेडचा छानपैकी लॅविश असा वृद्धाश्रम रेवती आधारदुर्ग याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या सोयी सुख सुविधा होतील या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याच्यासाठी गरज आहे की समाजाने जास्तीत जास्त प्रतिष्ठान समजून घेण्याची आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेशित केल्याप्रमाणे आपल्या कमाईचा 5% हिस्सा म्हणजे 20वा भाग म्हणजे 100 5 रुपये फक्त एवढे इथे देण्याची आणि प्रतिष्ठित होण्याची. कारण आपण पैसा खूप कमावला पण प्रतिष्ठा काही पैशाने कमावता येत नाही. आपण काही कोणाला असं म्हणत नाही की तुला 200 रुपये रोज देतो तू मला चांगलं म्हण, त्या चौकात बस माझ्या नावाच्या घोषणा दे, असं काही कुणाला म्हणू शकत नाही. आणि ते समजा केलं की एखाद्याला 1000 रुपये देऊन बसवले त्यांनी काही नाव मोठं होणार नाही, निवड नाव वगैरे काय करतोय अशा त्यापेक्षा प्रतिष्ठानला जुळल्यानंतर आपोआपच आपण प्रतिष्ठित बनतोय. ह्याचा आपण मागच्या 20 वर्षापासून अनुभव घेतो. प्रत्येकाला प्राऊड फील होत आहे तुम्ही बाबासाहेबांचं ऐकतो.
तुमचं मी ऐकलेलं आहे, काही प्रमाणात का होईना, पण मी गद्दार नाही आणि मरताना आपल्याला समाधान निश्चित मिळेल. म्हणून प्रत्येकाने ह्या प्रतिष्ठानच्या लांब पल्ल्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे. आणि करायचं काय आहे, 24 तास काम करायचंच नाही. हा प्रकल्प फक्त समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर फक्त आपल्याला खरोखर काम करायचं. तुम्ही आजच्या ह्या प्रसंगी आपल्या सर्वांना विनंती करेन की ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये आपण आपला परिवार, आपले आप्तेष्ट, आपला मित्र परिवार हा सातत्याने इथपर्यंत आणला पाहिजे. आणि हा जो जागृतीचा विस्तव आहे हा कधीही न विझू देण्यासाठी काम केलं पाहिजे. धन्यवाद. आपण अतिशय मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. आज सन्माननीय गौतम अरखर साहेब यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने मातोश्री रमाबाई आंबेडकर पुतळ्यासाठी 5,000 रुपयांचं धम्मदान जाहीर केलेलं आहे. त्यापैकी 2500 रुपये त्यांनी आज नगदी स्वरूपात इथे आणलेले आहेत. मी सन्माननीय गौतम अरखर साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या हाताने सन्माननीय प्राध्यापक भासाकर सरांकडे आपण आणलेलं धम्मदान सुपूर्द करावं. आणि सन्माननीय प्राध्यापक भासाकर सरांना मी विनंती करते की गौतम अरखर साहेबांचे धम्मदान स्वीकारून त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावे. नकाशी येथून सन्माननीय प्रकाश तायडे साहेब आणि सन्माननीय शोभाताई तायडे ह्या आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावे. आणि सन्माननीय विचार मंचांना विनंती करते की सन्माननीय तायडे परिवाराचा बुके देऊन सत्कार करावा. सन्माननीय इंगळे साहेब आस्टूल येथून आलेले इंगळे साहेब जे आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कार्यरत असलेल्या सुषमा सिरसाट मॅडम यांचे वडील आहेत. सन्माननीय प्राध्यापक भासाकडे सरांचे ते बहीण जावई आहेत. आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे धम्मदान दाते आहेत, आजीव सभासद आहेत. आणि जेव्हा जेव्हा त्यांना शक्य झालं तेव्हा तेव्हा ते या ऐतिहासिक प्रतिष्ठानला भेट देत असतात, सदिच्छा व्यक्त करत असतात आणि सदा न कदा ते आपल्या प्रतिष्ठानच्या सोबत आहेत. असे आज उपस्थित असलेले सन्माननीय इंगळे साहेब यांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करावा अशी मी सन्माननीय प्राध्यापक भासाकर सरांना विनंती. सन्माननीय इंगळे साहेबांचा सत्कार करत आहोत. आज आपण जो नाश्ता केलेला आहे, दर रविवारला आपण चहा घेत असतो आणि आज आपण नाश्ता घेतलेला आहे. तो नाश्ता विशेष आहे. या ऐतिहासिक संस्थेचा आजीव सभासद धम्मदान दाता सन्माननीय शौर्य बनसोडे जो सन्माननीय प्राध्यापक भासाकडे सरांचा नातू आहे, आयुष्यवती डॉक्टर स्नेहल बनसोडे आणि डॉक्टर बनसोडे साहेब, अभिजित बनसोडे साहेब यांचा तो मुलगा आहे. त्याचा आज वाढदिवस, तो आज 8 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. त्या शौर्य बाळाला आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा मी मंगलमय शुभेच्छा देते. आणि आज एका लग्नाला 2 लग्न आहेत, त्या 2 लग्नांना जायचं आहे. त्यामुळे आपण आपला आजचा कार्यक्रम आटोपता घेणार आहोत. म्हणून आणि आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भासाकर सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. शिवाजी महाराज, माता जिजामाता,
जगन्नाथ आंबेडकर राजर्षी शाहू महाराज संत गाडगे बाबा पेरियार स्वामी नायकर माता भीमाई माता रमाई या समग्र मानवी विचारांच्या विचारवंतांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाच्या विचारवंतांवर विराजमान सन्माननीय प्रसिद्ध गायक प्रबोधनकार प्रल्हाद इंगळे साहेब, अशोक इंगळे साहेब दोन शुभेच्छा दिल्या. सन्माननीय गणेश इंगळे साहेबांनी शुभेच्छापर गीत सादर केलं. सुंदरजी मोहनसाहेब, प्रशांत कुमार आणि समस्त त्यांनी मनापासून दिलेल्या शुभेच्छा खूप मोलाच्या आहेत. फक्त आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार. तायडे साहेबांचा मनापासूनचा आग्रह हा खूप काही नेहमी करता बोलून जातो आणि म्हणून आजची जी आपली चिंतन सभा आहे, चिंतन सभेला आपणाला माहीत आहे वळण देण्याचं काम सन्मान्य तायडे साहेब करत असतात. एक मनाचा निग्रह हा माणसाची असणारी विचारसरणी स्पष्ट करत असते आणि म्हणून आपलं हे प्रतिष्ठान गतिमान होण्यासाठी असे माणसं खूप कारणीभूत ठरतात. माझ्या मित्रांनो, मी प्रल्हाद इंगळे साहेबांना प्रबोधनकार म्हटलेला आहे, या दृष्टीने म्हटलेलं आहे की मगाच मी सांगितलं मी 4थी 5वीत होतो तेव्हा त्यांचं लग्न झालं माझ्या बहिणीसोबत. यावरून त्यांचं वय किती असेल हे आपल्या ध्यानात. त्यामुळे इंग्रज सरांचं वय जास्त आहे अशातला काही भाग पण ते असे म्हणजे की ते आमचे तिकडे आहेत आणि हे खरी गोष्ट आहे. इंग्रज सरांचं वय देखील 100 पार करणार आहे म्हणजे त्यात माझा स्वार्थ आहे. इंग्रज साहेबांचं वय 100 पार करणार आहे म्हणजे मग जावई भावाचं वय किती राहणार. तर ते प्रबोधनकार या दृष्टीनं म्हटलं की मी 4थी 5वीत असताना पासून त्यांच्या असणाऱ्या कलापथका गाजलेल्या आहेत. त्या कालावधीमध्ये म्हणजे ही गोष्ट निरभाव 68-69 तर कलापथकामध्ये खूप महत्वपूर्ण प्रबोधन हे आपल्याला माहिती आहे साठवलेलं होतं. आपल्या समाजाचं प्रबोधन करण्याचं एकमात्र असणारं त्यावेळेचं माध्यम म्हणजे कलापथक. तमाशे कमी होऊन गेले आणि तमाशाच्या ऐवजी कलापथक जे आहेत ते पुढे आले. एवढं परिवर्तन परिवर्तन आपल्या समाजामध्ये त्यावेळेस त्या काळात आणि म्हणून माझ्या मित्रांनो त्यांचे गीतं हे काही उसनवारीचे सगळे असतात अशातला भाग आहे. ते स्वतः गीतं तयार करतात आणि त्याची पत्नी म्हणजे माझी बहीण देखील गीतं तयार करतात. कदाचित माझ्या बहिणीमुळे ते गीतं तयार करतात का काय ते तसं उलटही बोलू शकतात. त्यामुळे एकूण एक साखर तर खूप मोठी मोलाची अशी ही ठेव आहे. अशा ठेवी आपण जपल्या पाहिजे आणि त्यातलाच भाग आपण भरभरून त्यांना जो प्रतिसाद देत आहात. आतापर्यंत 100च्या वर त्यांनी गीतं सादर केले. गणेशराव इंगळे साहेबांनी 100च्या पलीकडे नाही तर मला 200च्या पलीकडे गेलेले असतात आणि गणेशराव साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की ते त्यांचं गीत रेकॉर्ड करतात. खूप चांगली गोष्ट आहे रेकॉर्डिंग करतात. तर
आजच्या प्रबोधन चिंतन सभेला सन्माननीय तुषार खंडेराव आपल्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक आणि सुभेदार राजे आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक यांनी खूप वैचारिक अशी मांडणी केली, ज्याला चिंतनशील मांडणी म्हणतो, ज्याला विचार करून कशाची गरज आहे, तर तशा प्रकारची मांडणी प्रस्तावनेमध्ये त्यांनी केलेली आहे. आपल्यामध्ये खूप सगळी मंडळी, आपण जरी 5-50 लोक हजर असलो तरी प्रत्येक व्यक्ती ही खूप वैचारिक आहे, विचार करणारी आहे आणि विचार तीच व्यक्ती करते की ज्यांना समाजाची ओढ आहे, ज्यांना समाजाची ओढ नाही त्यांना विचार कसा करावा हेच नाही. परंतु आपला हा बौद्ध समाज जो आहे हा या गोष्टीमध्ये अग्रेसर आहे. 18 विश्व दारिद्र्य आजही आपल्या समाजात आहे. नोकरीवाल्यापासून तर नोकरीवर नसणाऱ्यापर्यंत हे प्रत्येक व्यक्ती गरिबीच्या गर्तेमध्ये पडलेला आहे. आपल्याकडे जे असेल ते अत्यंत तुटपुंज आहे. नोकरीवाल्यांकडे तुटपुंज आहे तर बाकीच्यांची काय आहे. अशा अवस्थेमध्ये जसे सन्माननीय तायडे साहेब नेहमी करता म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितले की प्रत्येक रविवारला आपण बुद्ध विहारामध्ये गेलो, म्हणजे हप्त्यामध्ये काम मिळते नाही मिळत, किती मिळते, कुठं मिळते याची काही माहिती नसते. मग हप्त्यातून 5 दिवसापैकी 2-4 दिवस भरतात, नाही भरत. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सगळं माहीत असताना त्यांनी सांगितले की प्रत्येक रविवारला बुद्धविहारामध्ये गेलो. म्हणजे आपला समाज तेव्हापासून माझ्या मित्रांनो एवढा चिंतनशील झाला. पुढातच आहे, त्याचं कारण आहे की बेसिकली आपण बुद्धिस्ट, म्हणजे सगळा भारतच जर बौद्धमय होता एकेकाळी, सगळेच होते बौद्ध, सगळेच होते. म्हणजे आज जे ब्राह्मण सोडून जे काही सांगतात, मग क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, अतिशूद्र असेल, कारण ते आज स्वतःला क्षत्रिय, वैश्य, शूद्र मानतात, ते सगळे बुद्धिस्ट होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन. आणि म्हणून आपण काही नवं घर तयार केलं बुद्ध धर्माचा स्वीकार करून असं नसून आपण आपल्या घरातच प्रवेश केलेला आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे माझ्या मित्रांनो हे बुद्धिस्ट विचाराची ठेव हे आपल्या अणुरेणूमधून, अनुवंशिकतेमधून, अँथ्रोपॉलॉजिकल स्टडी केला असता आपल्या लक्षात येईल की मुळात आपल्या असणाऱ्या ब्लडमध्ये बुद्धिझम आणि सगळ्यांमध्ये आहे. परंतु गंमत काय झाली माहिती आहे का, कुणीतरी जवळचा माणूस सांगणार पाहिजे. मनुष्य अति जवळच्याच ऐकतो, हे सरळ सरळ सांगणार. माझ्या जवळचा मित्र जर असेल आणि त्याने मला एखादी गोष्ट सांगितली तर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. हे जे लॉजिक आहे, हा तो तर्क आहे. या तर्कामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा आपल्या जवळचा आपला कल्याण साधणारा कोणीच नव्हता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगता बरोबर आपण नागपूरला हजर झालो, म्हणजे आपल्या पिढ्या हजर झाल्या त्यावेळेची. आणि धर्मांतर घडून आलं. असा जवळचा चर्मकार समाजातला जर मिळाला तर चर्मकार समाज बुद्धिस्ट होईल, कारण त्याला आढळून गेले आपण तर त्याला. कुणबी समाजातला जर त्याबद्दल रिफॉर्मर तयार झाला तर कुणबी समाज आहे अति जवळचा मनुष्य आहे, आपला कल्याण करणारा जो मनुष्य आहे, हा जो तर्क आहे, जे लॉजिक आहे, हे अत्यंत महत्वपूर्ण असतं. म्हणून आपण मागे असं म्हटलेलं आहे की प्रत्येक समाजामधला रिफॉर्मर
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो उद्देश होता भारत मी बौद्धवैज्ञानिक म्हणण्याचा, तर पंडित जवाहरलाल नेहरू तयार झालेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले हा डिसेंबर महिना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नागपूरचं आणि चंद्रपूरचं धर्मांतराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूचं धर्मांतराचा फंक्शन जे आहे, कार्यक्रम जो आहे तो निश्चित झालेला होता. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतूच तो होता की प्रत्येक समाजामधला तो रिफॉर्मर आहे. जसं पूर्वी मराठा समाजातला डॉक्टर पंजाबराव देशमुख हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अति घनिष्ठ, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिनियर होते. तर अशा पद्धतीनं आपण ओरिजिनल उद्दिष्ट असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगताबरोबर आपण धावत गेलो. त्यानंतर 2002 ला डॉक्टर उदित राज यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर धर्मांतर घडून आणलं. त्यांनी तर सरळ म्हटलं होतं की मी माझ्या जुन्या घरामध्ये प्रवेश करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीच्या आधार त्यांनी त्यावेळेला कमीत कमी 4-5 लाख लोकांना धर्मांतरित केले. त्या धर्मांतराच्या कार्यक्रमाला सन्माननीय अशोक इंगळे सर, रमेश ताडे साहेब आणि अकोल्यातले आम्ही जवळजवळ 100-150 लोक होतो दिल्लीला. ऐन वेळेवर रामलीला मैदान बॅन करण्यात आलं. तर दिल्लीचं पहाडगंज मधलं आंबेडकर भवन जे आहे त्या ठिकाणी धर्मांतराचा कार्यक्रम झाला 4 एकरामध्ये. ते 4-5 मधली इमारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून ज्याचं उद्घाटन झालेलं आहे पहाडगंज मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं. त्यावेळेस विधी मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब. आणि म्हणून मी या मुद्द्याला वेगळ्या पद्धतीनं नेहमी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपण जे आहे ना, आपण अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी होतो. संपूर्ण देशच समजा असं गृहीत करा, किंवा एखादा मॅट्रिकचा विद्यार्थी तो नापास झालेला असा, तो 10व्या वर्गामध्ये प्रविष्ट होता, परीक्षा दिली, नापास झाला. आता पुन्हा त्याला परीक्षा द्यायची आहे. आता पुन्हा परीक्षा कोण देऊ शकते? जो कमीत कमी पहिल्यांदा त्याचं नाव तर टाकायला पाहिजे. ज्यानं त्या वर्गामध्ये नावच टाकलं नाही तो परीक्षा कसा देईल? आणि म्हणून आपल्या बौद्ध समाजानं पूर्वी ऑलरेडी नाव टाकलेलं होतं आणि म्हणून आपण मग परीक्षा दिली, त्याच्यात उत्तीर्ण झालं. पण जे उद्दिष्ट नाही त्यांनी नावच नाही टाकलं ना. आपल्या जे उद्दिष्ट नाही त्यांनी नावच टाकलं नाही ते उत्तीर्ण होण्याचा मुद्दा घेऊन नाही राहणार. पहिल्यांदा नाव टाकावं लागेल. मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला की धर्मांतर करायचं आहे मला, ज्यांना ज्यांना करायचं असेल त्यांनी उपस्थित राहा, जोर जबरदस्ती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळेचे लेख जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की कुठेही जोर जबरदस्ती असा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच वापरला नाही. त्यांनी सरळ सांगितलं की मला धर्मांतरित व्हायचं आहे, मला हिंदू धर्माचा त्याग करायचा आहे, बुद्ध धर्म स्वीकारायचा. आणि ज्यांना ज्यांना असं करायचं असेल त्यांनी हजर राहावं. तर संपूर्ण महाराष्ट्रातला आपला समाज, तत्कालीन महासमाज हा तिथे उपस्थित राहा आणि धर्मांतरित झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातून धर्मांतरित झाला. आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेश दिलाय नम्रपणे की धर्मांतरित होण्यासाठी दरेक हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरेकाला दीक्षा द्यावी. त्या ठिकाणी काय महान असा भिक्षुक असला पाहिजे, तो धर्मांतरित झाला तो दुसऱ्याला धर्मांतरित करू शकतो. कारण त्यावेळी ती समाजाची अवस्था. आणि म्हणून आपल्याला असं आठवतं की हा तर माझाच वर्ग आहे,
खुश होतो आपण, बरं आठवलं मला आठवलं. तसं एक प्रकारे महार समाजाला त्यावेळेच्या हे आठवलं, हा तर माझा दंब आहे आणि धावत पडत सुटला. आपण सगळ्यात शेवटी हारलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिटरेचर जर आपण पाहिलं, या प्रतिगामांकडून सगळ्यात शेवटी हारलो आपण. पहिले सगळे हारले, लवकर लवकर हारले. आपला समाज या पद्धतीनं खूप मजबूत असा बुद्धिदमचा समाज होता. प्रतिगामांच्या पुढे नागी टाकण्याचं काम सगळ्यात शेवटी आपण केलं असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून जसं एखादा 50 वर्षा अगोदर नापास झाला असेल, एखादा 30 वर्षा अगोदर नापास झाला, एखादा 20 वर्षा अगोदर नापास झाला, एखादा 10 वर्षा अगोदर नापास झाला आणि सगळे परीक्षेला बसले. कोण लवकर पास होईल? जो 10 वर्षा अगोदर नापास झाला, सगळ्यात शेवटी जो नापास झाला. कारण त्याला आठवण कर, मला लवकर आठवत. तो 50 वर्षावर मला आठवत ना. म्हणून जे पहिले हारले ते लवकर बुद्धिष्ट होणार नाही. जसं आपण म्हणतो ना, अरे फार मोठा आहे त्याच्या लक्षात येते किती शिकवायला. आणि हा अरे पहिले एक वेळ वाचलं की पाठ होते. आणि म्हणून तो पठ्ठ असेल, तो खूप वर्ष अगोदर त्या वर्गात होता. आपण सगळ्यात शेवटी शेवटी हारलो, गाव तुझा बाहेर आपली वस्ती गेली. आणि म्हणून मग आपल्याला आठवलं की मी, अरे मला लवकर आठवते, म्हणजे बुद्धिजम आपण लवकर स्वीकार. आणि म्हणून हा असणारा जो बाकीचा पठ्ठ समाज असेल, जो खूप अगोदर हारलेला आहे प्रतिगामांच्या पुढे, ब्राह्मणांच्या पुढे, तर त्यांना आपल्याला जसा एखादा दगड खूपच कडक असतो, कठीण असतो, त्याला किती छन्ने हातोड्या मारा. मात्र तो जो आहे, तो जर त्याने छन्नी हातोडी चालूच ठेवली माझ्या मित्रांनो, तर एक ना एक दिवस त्याला परिवर्तित व्हावंच लागेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वास होता की मी भारत बौद्धमय करेन. तर या पद्धतीनं आपला समाज किती उत्तम दर्जाचा आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि हे काम आपला समाजच करू शकतो. मी नेहमी करता म्हणतो की आपल्या समाजा एवढा उत्तम दर्जाचा आदर्श समाज भावनिक मुद्दा नाही आहे, सायंटिफिक आहे. आपल्या समाजा एवढा आदर्शवत समाज, उत्तम दर्जाचा समाज भारतामध्ये केवळ आपला समाज आहे, अन्य समाज कोणताच नाही आहे. म्हणून अन्य समाजाला आपल्या समाजामुळे परिवर्तित व्हावं लागणार आहे. आज ना फक्त एकच आहे माझ्या मित्रांनो, आपण प्रयत्नाची पराकाष्ठा जी आहे ती खूप करण्याची आवश्यकता. आणि कोणत्याही कामाच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यापेक्षा उत्तम दर्जाच्या कामाची प्रयत्नाची पराकाष्ठा का करू नये? जीवन तर प्रत्येकच जगतून चाललं जातं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे त्या विचाराप्रमाणे जर आपण चाललो तर माझ्या मित्रांनो डेस्टिनेशन काही लांब नाही. या ठिकाणी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करणं म्हणजे काय, तर व्हेरी कंटिन्यू, अत्यंत सातत्यानं आपण माझ्या मित्रांनो त्याग करण्याची खूप आवश्यकता आहे. त्यागाशिवाय काहीही परिवर्तित होत नाही. प्रामाणिक त्याग आणि नाटकी त्याग त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून प्रामाणिक त्याग जर आपण केला, कारण नेहमी आपण सांगतो की आपल्याकडे जे असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या जवळ काहीच नाही. म्हणून प्रामाणिक त्याग जर आपण केला तर पहिली उन्नती ठीक आहे ती त्याग करणारे जे होते हा मुद्दा एवढा मोलाचा मी नेहमी करता मांडण्याचा प्रयत्न करतो की त्याग करणाराने असं मुळीच समजू नये की माझं नुकसान.
जो पहिले त्याग करेल, म्हणजे पुन्हा अभ्यासाचं उदाहरण या ठिकाणी, जो पहिले आपल्या वेळेचा त्याग अभ्यासासाठी करेल तो मीटमध्ये आल्याच्या पुन्हा आपल्याजवळ जे आहे ते समाजासाठी जो त्याग करेल त्याची उन्नती मात्र पहिल्यांदा होते. ते कशी होते, का होते याचं विश्लेषण खूप मोठं राहील, पण संक्षिप्तपणे आपल्याला सांगतो, त्याग करणाराची उन्नती झाल्याशिवाय पहिल्यांदा झाल्याशिवाय राहत आणि नंतर मागवून अन्य जनांचा त्याग म्हणजे अन्य जनांची उन्नती. आता त्याग करणं म्हणजे का लुटून देणं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संक्षिप्तपणे सांगितलंय की अरे किमान 100तले 5 रुपये नियमितपणे समाजासाठी द्या, म्हणजे कमाईचा 20वा हिस्सा नियमितपणे समाजासाठी द्या, प्रामाणिकपणे. म्हणजे मी पहिल्यांदा समाजाकडून घेईन आणि मग समाजाला देईन, हा नाटकी त्याग नाही पाहिजे. प्रामाणिक त्यागाची गरज आहे. समाजाकडून प्रामाणिकपणाने जे मिळते ते घ्या. पण गंगा बहती हात धुलेलो, हात धुलो, अशा प्रकारची अवस्था स्वतःला गड्ड्यात उतरवणारी तयार होते आणि ती आपण डोळ्यानं पाहतो. आपल्या डोळ्यानं तमाम रात झालेले आपण पाहिलेले आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डुप्लिकेट माणसांचे पैसे घेतलेले नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भ्रष्टाचाराने प्राप्त झालेले पैसे घेतलेले नाहीये. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नखातला मळ तो आहे ना त्याची बरोबरी करू शकत नाही. आपल्याला माहिती आपल्याच्यानं चुका, जेव्हा आपण दुःखी होतो तर समजा याला कोणीच कारण नाही, आपण कारण आपली चूक झाली. अनिष्ट मार्गाने मिळवलेला पैसा समाजाच्या कामात टाकला की चळवळ डगमगली म्हणून समजा, चळवळ करणारे डगमगले म्हणून समजा. आणि म्हणून आपण एवढंच आवाहन करू शकतो की किमान ऐतिहासिक प्रतिष्ठानसाठी त्याग जो आहे तो घामाच्या पैशाचा केला पाहिजे, तो भ्रष्टाचाराच्या पैशाचा नाही केला. जसे एखादी व्यक्ती व्याजाचं काम करत असेल, 10% महिन्याचे, 15% महिन्याचे, 20% महिन्याचे, 30% महिन्याचे व्याज कमावणारे माणसं खूप आहेत. अशा माणसांचा पैसा घेतला की समजा आपण दुःखी झालो. फरक एवढाच आहे की आज नाही होणार तर उद्या होणार. आणि म्हणून आपण एवढंच आवाहन करू शकतो, जसं 20-25 वर्षा अगोदर एका क्लास 2 अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो, काहीतरी 12-15 तारीख होती. त्यांना प्रकल्प सांगितला. ते म्हणाले आताच 3 लोकांचे 5,000 म्हणजे आता 15-18 वर्षा अगोदरची गोष्ट. तेव्हाचे आपण 100 रुपये, 200 रुपये प्रत्येक महिन्याला गोळा केलेले होते. 5,000 रुपये कंप्लीट करण्याची. मग ते 200 रुपयानं, 100 रुपयानं 1 वर्ष 2 वर्ष त्यांच्याकडे चालत आहे आणि महिन्याच्या महिन्या गोळा 5,000 कंप्लीट झाले. आज युद्ध आधी कल्पना करा 2004 पासूनची अवस्था. पण त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर मग त्यावेळेस क्लास 2 अधिकारी त्यांनी सांगितलं की ठीक आहे 5 लोकांची 15,000ची पावती काढून टाक. म्हटलं आज तर 12-15 तारीख आहे, आज कसे काय पैसे
नाही आपल्याकडे पैसा म्हणजे का रामच्या लक्षात होतच नाही, पोस्टच त्या पद्धती होती. हे पैसे हेच राहतो. पगार झाला की आम्हाला फोन करा आम्ही, मग आम्ही कमीत कमी आमचं समाधान करू किंवा पगार झाल्यामुळे त्यातले पैसे दिले. दुसरं काय करू शकतो? पगार झाला साहेबांचा म्हणून त्यातले पैसे दिले, हे आमचं समाधान तर आम्हाला मानसिक समाधान तर मिळू द्या. आता 12-15 लोकांचा पगार आम्ही परत आलो, परंतु काही चुका झालेल्या सावकारीचे धंदा करणारे लोक ते काय आम्हाला निदान करता नाही आलं, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नखातला पण आपल्याला काय जातं. पण अशा लोकांकडून मग मनुष्य कधी कधी दुखी होतो. ते त्यांच्यामुळे दुखी झालं, आपण अशाला बघणे आपली चूक झाली, आपण आपल्या अंगावर घेतली पाहिजे. अरे ही खूप भली मोठी आसक्ती, भली मोठी आसक्ती असल्यामुळे आपल्याला ठेच लागणं साहजिक. मग त्याच्यात धारिष्ट्याने आपण उभं राहण्याची खूप आवश्यक, आणि पुन्हा अशा प्रकारची मिस्टेक रिपीट नाही झाली पाहिजे एवढंच आपल्या हातात. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, घामाच्या पैशाची बरकत खूप आहे, आणि घामाचा पैसा जर चळवळीसाठी लागला माझ्या मित्रांनो, तर आपल्या समाजाचा अभ्युदय ज्याला म्हणतात, सर्वांगीण विकास ज्याला म्हणतात, तो झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती, म्हणजे आपण तर सगळे त्यागी आहोत, आपण कार्यक्रमाला हजर आहोत, सगळे त्यागी आहोत, आपण वेळेचा त्याग करतोय, परिश्रमाचा त्याग करतो, आपल्या क्वालिटीचा त्याग करतो, आपल्या आर्थिकतेचा त्याग करतो. परंतु हा संपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर देश आणि विदेशात देखील जातो. तर जे तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य करतात, अशांनी आपल्या गोरगरीब समाजासाठी आपल्या आर्थिकतेचा त्याग हा पुढे असला पाहिजे. नाहीतर लोक गुबगुबीत बोलतात कधी कधी, जे जे शक्य होईल त्याचा त्याचा त्याग. कसं बोलतात? जे जे शक्य होईल त्याचा त्याचा त्याग. कोणाला वेळ येतात, वेळ शक्य होत, कोणाला वेळ देणं शक्य होत, कोणाला डोकं देणं शक्य होत. मग त्यानं डोक्याचा त्याग करावा, त्या विचाराचा त्याग करावा, त्यानं वेळेचा त्याग करावा, त्यानं परिश्रमाचा त्याग करावा, आणि आर्थिकतेचा त्याग सगळ्यात महाग. ते बोलायचंच नसतं. अशी काही हुशार चतुर मंडळी देखील असते. आणि म्हणून प्रामुख्याने आपल्याला काय वैचारिकतेचा त्याग काय माहीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पान वाचायचं, एक वर्षभर काम करायचं त्याच्यावर, अजून कोणती वैचारिकता बाबासाहेबांना द्यायची राहिली. आपण काय करून लढवायचं? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण आर्थिक दृष्टिकोनातून आज आपल्याला 300, 400, 500 रुपये रोज जरी मिळाला, 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये महिना, 1 लाख रुपये महिना कमावणारा पगारदार माणूस महिन्यासाठी किती खातो हो? 15, 20, 25 हजारातच ना. का तो 1 लाख रुपयाचा खातो का? मजूरदार माणूसही 10-15 हजारात महिना कमावतो, महिना घालवतो. आणि ज्याला 2 लाख रुपये पगार आहे, तो जास्तीत जास्त बळेजापणा करेल, दररोजचे असणाऱ्या हॉटेलमध्ये पैसे कमावायला हवा करून जाईल. मोलमजुरी करणारा असणारा 500 रुपयाची साडी घेत असेल, 1000ची साडी घेत असेल, हा तो 3,000ची साडी घेत असेल. आखरी शरीर राखण्यासाठी कपडे घेतोय ना, पोट भरण्यासाठी धंदा खातोय ना. अंगावर पाऊस पडू नये, ऊन पडू नये म्हणून शर्ट टाकतो ना. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, त्याग नावाची गोष्ट जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की अत्यंत निर्मळ त्याग असतात. तो नाटकी त्याग
घेतलेला आहे त्या चळवळीला दिला. बाकीचा बळीरावपणा करण्यासाठी व्याख्यान आयोजित केलेलं आहे भांडवलदाराच्या हॉलमध्ये. मग विचारत होता कोण आहे हो, कोण कार्यक्रम आयोजित केला, वा 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 हो साहेब काय कार्यक्रम केला, मग झालं वर्षभर पाणी. पण त्यानं आपल्या गोरगरीब समाजाची काही निवड वाटली का, त्याच्या खिशातले हात गेले का, त्याच्या मुलाचं दप्तर बदललं का, त्याची शाळा बदलली का, त्याला नोकरी मिळाली का. 60-70 वर्षापासून फक्त तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो असंच करतो. मी गुबगुबीत बोलतो, तुम्ही आपल्या टाळ्या वाजवा. तात्पुरतं समाधान, दुसऱ्या दिवसाला हे माझ्या मागल्या काम कोण देते, कोणाच्या कामाला जाऊ, पाटील तो मजूर देते का बरोबर नाही देते काय, दुसऱ्याचं काम आहे का, हा कटोरा हातीच आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपण प्रामाणिकपणानं त्याग जर केला तर पहिल्यांदा उन्नती त्याग करणाऱ्याची आहे आणि नंतर मागावून येणाऱ्याची होते. हे प्रामुख्यानं ध्यानी घ्यावं. आणि समजा प्रतिष्ठानमध्ये त्याग करणाऱ्यांना कोणता प्राप्त जर असेल तर तिथं मोजमाप होते, त्यांनी नाही मागितलं तरी मोजमाप होते. पण यांना भरपूर त्याग आहे, काय हरकत नाही, अडचणीत आहे, ठीक आहे. प्रतिष्ठान मदत देऊ शकते, किती देऊ शकते, 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख काय असेल, त्याला आवश्यकता आहे तिथं प्रतिष्ठान धावून जाऊ शकतं. आणि म्हणून आपण प्रतिष्ठान हे आई वडिलांची भूमिका निभावणार आहे, माणूस नाही आहे. आज भारताकडे त्याच्यात आहे उद्या नाही आहे. प्रतिष्ठान काय म्हणतात, संस्था काय म्हणतात, अधिक गुन्हे होऊन जाईल. भारताकडे 75% मार्क मिळाला, होऊ शकते भारताकडे बाजूला झाला, दुसरा कोणी आला त्याला 90% मार्क मिळतो, तो चांगला टाकतो. एखाद्याला होऊ शकते 60% वाला येऊन जाईल, एखादा होऊ शकते 50% वाला येऊन जाईल. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपण भरभरून आपल्या असणाऱ्या संस्थेला सहकार्य केलं पाहिजे, त्यागानं सहकार्य केलं पाहिजे, आसक्ती नसली पाहिजे, स्वार्थ नसला पाहिजे, अहंपणा नसला पाहिजे. मी किती केलं, समोर झिरोवर आहे तुम्हाला, मी किती केलं म्हटल्याबरोबर तो झिरोवर आहे. आणि म्हणून अत्यंत निर्मळ असा त्याग आपण करावा, अशी मी या असणाऱ्या कार्यक्रमाद्वारा समस्त आपल्या महाराष्ट्रातील बौद्ध समाज, या देशातील बौद्ध समाज आणि विदेशामध्ये असलेला बौद्ध समाज जो आहे त्या सगळ्यांना आपण आव्हान करूया, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. अतिशय प्रेरणादायी आणि उद्बोधक असे मार्गदर्शन आपण केलेले आहे. मी यानंतर विनंती करते सन्माननीय अशोक इंगळे सरांना त्यांनी आजच्या चिंतन सभेचा आभार प्रदर्शन करा. भगवान गौतम बुद्ध ज्यांनी आपल्याला मानवतेचं जीवन कसं जगावं हा उपदेश केला आहे. आणि ज्यांच्या अथक प्रयत्नावर आपण इथे संपन्न जीवन जगतो ते आंबेडकर, ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला, या सर्वांना श्रीवारंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक भास्करे सर, आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष धाडे साहेब, आमचे गीतातून प्रबोधन करणारे आमचे प्रल्हाद इंगळे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आपल्या सरांनी आता फार सुंदर आपल्याला हे दिलं आहे, संदेश दिला आहे, भाषणातून सांगितलं आहे. मला थोडंसं आठवतं, 2 मिनिटं सांगायला हरकत नाही की बाबासाहेब दीक्षाविधी जेव्हा ठरवला त्यावेळी आमच्यातलेच लोक गेले आणि बाबासाहेबांना सांगायला लागले की बाबासाहेब इलेक्शन येत आहे
मजूर पक्ष होता बाबासाहेबांचा, त्यामुळे तुम्ही सध्या धर्मदीक्षा घेऊ नका. बाबासाहेब त्यांच्यावर रागवले काही, त्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला यायचं असेल तर या, मी ठरवलेलं आहे त्याच दिवशी मी धर्मदीक्षा घेईन. तर बाबासाहेबांचा निग्रह जबरदस्त होता. त्याच दिवशी त्यांनी धर्मदीक्षा घेतली आणि आपल्याला या घाणीतून वर काढायचं. तेव्हा आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आपले आदर्श आहेत, ते जे आदेश देतात. आणि बाबासाहेबांनी असं काहीच सोडलं नाही की जे तुम्हाला सांगितलं. बाबासाहेब सांगतात की आमच्या प्रत्येक माणसाने आपल्या समाजाच्या विकासासाठी पैसा, श्रम आणि वेळ हे तिन्ही गोष्टी दिल्या पाहिजे. तेच भाषणातून सरांनी सांगितले आपल्याला. पैसा, वेळ आणि श्रम तिन्हीची गरज आहे. नुसतं पैसा अजून चालणार नाही, त्याला त्याची विल्हेवाट लावायसाठी माणसं सुद्धा लागतील, श्रमही द्यावे लागतील. या तिन्ही गोष्टी बाबासाहेब सांगतात की आम्ही समाजाला दिल्या पाहिजे. परत बाबासाहेबांनी सांगितलं की दर रविवारी आम्ही जमलं पाहिजे. कशासाठी जमलं पाहिजे? त्याच्या पाहिजे वाटून घेतले पाहिजे. त्यासाठी आपल्याला रविवारी जमायचं आहे. बुद्धाचा त्रिसरण पंचशील आपल्याला कसं येईल हे पाहायचं आहे. आणि बाबासाहेबांचा फार मोठा एक संकल्प होता की माझा समाज हा आदर्श समाज झाला पाहिजे. आणि तो कसा होईल? तर तो होईल पंचशील 22 प्रतिज्ञा याचं पालन केल्याने. आणि सोबतच जर ते सांगतात किंवा आपल्या कमाईतला 20वा भाग हा आम्ही दान केला पाहिजे, तरच आपल्या समाजाचा विकास होईल. तर हे सगळं आम्ही आमच्या आचरणात आणलं. काल ते वरती आले होते शिरसाट साहेब, ते आता नातेवाईक असल्यामुळे मी त्यांना सकाळी चहा पाण्याला बोलावलं तर आले होते. त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की तुमच्या सगळ्या योजनेत सहभागी होता. फक्त मी घाईत आलो, नंतर मला काही बाकीचं सांगायची गरज नाही. मी फोनवर विचारेल आणि चेक पाठवून देईन. तर आणि त्यांनी इतकी तारीफ केली आपल्या सगळ्या कामाची की असं कुठेच नाही. जवळपास शिरसाट हे अर्धजग फिरून आले आहेत. तर ते म्हणतात जगात असं कोणतं नाही. आणि तुम्ही इतके दिवस एकत्र राहतात हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अनेकदा त्यांनी भाषणातूनही आपलं अभिनंदन केलं आहे आणि घरी येऊन माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं. तेव्हा ते इथे आपल्याशी जुळून कामं करायला एकदम आनंदाने तयार आहेत. त्यांना फार असं झाला की मी जे गोष्टी म्हणजे माझ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तुम्ही राबवता आणि याच्यात मला तुमच्यासोबत काम करायला फार आनंद आहे. हे जे सगळं आहे हे आपल्या कामामुळे होते. म्हणून आपण कर्म, बुद्ध जे म्हणतात की कर्मसिद्धांचा बुद्ध, आम्ही जे चांगले कामं करतो ते आपल्या कामात येतात. म्हणून आम्ही नेहमी कुशल कर्म केले पाहिजे. तर मी आभार करताना इथे उभा आहे. बुद्धाचं ते कुशल कर्म करणे आणि बाबासाहेबांचे आदेश की तुम्ही पैसा, वेळ आणि श्रम हे समाजाच्या कामासाठी दिले पाहिजे. हे सगळं आपल्या आचरणात आपण आणूया एवढं सांगतो. आणि इथे आपल्या या सभेचं अध्यक्षस्थान भाषणाने भूषवलं त्याबद्दल त्यांचे तिथे उपस्थित स्टेजवर कायदे साहेब, प्रल्हाद इंगळे आणि आपण सर्व तिथे उपस्थित झाला, वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या अध्यक्षांमार्फत आपल्या सर्वांच्या मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचा हा आपला कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीने इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. परत आपण शौर्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याला शुभेच्छा देऊया. शौर्याला आयु वन्न सुखांग बलन म्हणजे त्यांना सगळं आयुष्य लाभो, आरोग्य संपन्न आयुष्य लाभो, सगळ्या संपत्तीचा त्याला लाभ हो आणि शेवटी निर्वाण प्राप्त हो अशी आपण शुभेच्छा व्यक्त करू. टाळ्या घालून परत एकदा शौर्याचा आणि या कार्यक्रमाला आपण संपू. अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय भीम, नमो बुद्धाय. काशी येथून आलेले सन्माननीय प्रकाश तायडे साहेब ज्यांचा आपण आत्ताच सत्कार घेतला, त्यांनी या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सभासदत्व स्वीकारले आहे. आणि ते आज आजीव सभासदांचे जे आपण 5,000 रुपये घेत असतो
ते 5,000 रुपये ते आज देणार आहेत आणि त्यानंतर जे आपण धम्मदान घेत असतो ते धम्मदान ते नंतरच्या टप्प्यामध्ये देणार आहेत. तेव्हा सन्माननीय प्रकाश तायडे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आणलेलं आजूल सभासदाचे रक्कम सन्माननीय प्राध्यापक भातसाखळे सरांकडे सुपूर्द करावी आणि सन्माननीय प्रकाश तायडे साहेबांचे ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते. भीमबाच्या प्रेरणेने
वाचेल. अळ मिळे